नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 5 अन्नपदार्थांची सुरक्षा ह्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात सुद्धा ह्या पाठाचाच अभ्यास केला. ह्या पाठातील काय बघितलं आपण तर अन्न बिघाड आणि अन्न बिघाडास कारणीभूत कोणते घटक आहेत याची माहिती घेतली आणि अजून अन्न नासाडी कशी टाळायची हे याच्याविषयी आपण माहिती घेतली. आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत माहिती आहेत का, तर अन्न साठवण आणि सुरक्षा, फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर अन्न साठवण व सुरक्षा. आता मला सांगा, आपण जेवतो, अन्न घेतो, अन्नाशिवाय तर आपण राहूच शकत नाही. आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा आपण जेवतो आणि त्याच्यामुळे आपलं अन्नामुळे काय होतं, तर आपली शरीराची कार्य करण्याची शक्ती वाढते, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते, आपली शरीराची वाढ होते, आपल्याला ऊर्जा मिळते. पण जर आपलं अन्न चांगलं असायला हवं, ते खराब असता कामा नये. मग अन्न खराब कसं होतं आणि मग त्याची आपण सुरक्षा कशी करायची याच्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तर मला सांगा, तुम्ही तुमच्या घरी जेव्हा आई दूध आणते ना, दूध आणते, मग तेव्हा ते दूध आई लगेच गरम करतं. का बरं गरम करते लगेच, तर ते थंड म्हणजे जर ते गरम नाही केलं आईने तर काय होईल, तर ते खराब होतं. कधीतरी असं झालं असेल तुमच्या घरी, तुम्ही बघितलं असेल की आईने जर विसरली दूध गरम करायची तर काय होतं, दूध खराब होतं, म्हणजे ते दूध नासलं जातं. म्हणजेच का त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव असतात, जे सूक्ष्मजीवांमुळे ते खराब होतं. आणि म्हणजे अन्न आपलं खराब कशामुळे होतं, तर सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होतं, रोगजंतूंमुळे. आणि मग ते तसं अन्न खाल्लं तर ते आपल्या आरोग्यास घातक असतं. आता तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आई जेव्हा म्हणजे गहू आणते किंवा काही म्हणजे आणते बाहेरून धान्य आणते, मग तिला ऊन दाखवते की नाही, आणि मग तुम्हाला तिथे बसायला लावत असेल की नाही, पाहायला की कुठली पक्षी येतात का ते खायला वगैरे. म्हणजे ती ऊन का लावते, तर का त्यांच्यावर म्हणजे किडे वगैरे त्यांच्यामध्ये पडू नये म्हणून ती ऊन लावते. आता मला सांगा, तुम्ही जेव्हा तुमच्या आई तुम्हाला शाळेत तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला डब्बा देते, किंवा तुमच्या बाबांना सुद्धा आई डब्बा देत असेल की नाही, मग तेव्हा आई गरम गरम भाजी तुमच्या डब्यात भरते का, तर नाही, डब्यात गरम भाजी भरत नाही. ती भाजी कशी थंड करते आणि मग नंतर डब्यात भरते. का बरं अशी का करत असेल ती, कारण का जेव्हा ती डब्यात जर तिने भरली तर काय होते, ती गरम असते आणि मग त्याच्यातून वाफा बाहेर निघतात आणि मग थोड्या वेळाने ती भाजी ओली होते. ती भाजी ओली होते आणि ओली झाल्यामुळे काय होतं, थोड्या वेळाने ती खराब होऊ शकते. म्हणून तुमची आई काय करते, ती भाजी थंड करून घेते आणि मग नंतर ती डब्यात भरते. त्याच्यामुळे ती भाजी चांगली राहते. आता आणि तुम्ही माहितीये का, जेव्हा मे मध्ये किंवा एप्रिल मध्ये तुमची आई वेगवेगळे पापड वगैरे बनवते, कुरडया बनवते, फेण्या बनवते. मग ते काय करते आणि ते वाळवतात ना, ते फेण्या बनवते, ती सगळं खूप कडक ऊन लागतं त्यांना वाळवण्यासाठी. तर त्या कडक उन्हामुळे काय होतं, सूर्याच्या कडक उष्णतेमुळे काय होतं, तर त्यातील बाष्प निघून जातं आणि मग ते कडकडीत वाळतात आणि ते वर्षभरासाठी ते चांगलं म्हणजे ते साठवून ठेवते आई. आणि मग तुम्ही कधी पण पापड तळून खाता किंवा भाजून खाता, म्हणजे काय केलं, व्यवस्थित तिने त्यांचे ते वाळवले आणि त्याच्यामुळे मग तिने व्यवस्थित ते साठवून ते तुम्ही वर्षभर त्याचे ते खाऊ शकता. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसे की थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकळणे, अन्नपदार्थ हवाबंद डब्यात ठेवणे, अशा विविध पद्धती आहेत म्हणजे अन्नाच्या सुरक्षिततेसाठी व अन्न. आणि मग अशा पद्धतीमुळे काय होतं, तर सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्यास ह्या विविध पद्धती यांचा उपयोग होतो आणि आपलं अन्न बऱ्याच दिवस चांगलं राहतं आणि सुरक्षित राहतं. आता अन्नरक्षण व परिरक्षण. अन्नरक्षण व परिरक्षण. तर अन्नरक्षण, तर मला तुम्ही सांगा, जर तुमच्या घरी किंवा तुमच्या आईने किंवा बाबाने जेव्हा गहू वगैरे आणतात की नाही, आता जास्त प्रमाणात म्हणजे 25 किलो 30 किलो, आणि मग ते पोतं तुमच्या आईने किंवा बाबांकडून ओल्या ठिकाणी राहिलं किंवा तिथे पाणी वगैरे पडलेलं असेल, तिथे जर राहिलं तर आणि 5-6 दिवस आईने त्याच्याकडे बघितलंच नाही किंवा बाबांनी त्याच्याकडे बघितलंच नाही, मग काय होईल, ते अन्न म्हणजे त्या गव्हामध्ये किडे तयार होतील, म्हणजे त्याच्यावर सूक्ष्मजीव तयार होतील. मग असं काय होईल, म्हणजे अन्न खराब होतं. म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या कारणाने अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणे,
कीड लागणे यापासून अन्न सुरक्षित ठेवणे यालाच काय म्हणतात, अन्नरक्षण असे म्हणतात. अन्नरक्षण म्हणजे काय, तर वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणे किंवा कीड लागणे यापासून आपले अन्न सुरक्षित ठेवणे याला काय म्हणतात, अन्नरक्षण असे म्हणतात. आता अन्न परिरक्षण, तर तुम्हाला माहिती आहे का, आपण जर शेंगदाणे बऱ्याच दिवस ठेवले असे बाहेर तर त्याची टेस्ट कशी लागते, एकदम खवट घाणेरडी टेस्ट लागते. असं बऱ्याचशा म्हणजे पदार्थ असे जर बाहेर राहिले किंवा जे आपण व्यवस्थित जर ते साठवले नाही तर त्यांना कसं घाणेरडा वास येतो. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतात, अंतर्गत घटकांमुळे त्या पदार्थ ते बिघडतात. म्हणजेच काय, तर अन्नातील अंतर्गत घटकांमुळे होणारा बिघाड टाळून अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर केला जातो आणि त्याला काय म्हणतात, तर अन्न परीक्षण असे म्हणतात. म्हणजे अन्न परिरक्षण म्हणजे काय, तर अन्नामधील अंतर्गत घटकांमुळे होणारा बिघाड टाळून अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर केला जातो, त्याला काय म्हणतात, अन्न परिरक्षण असे म्हणतात. अन्न आणि औषध प्रशासन FDA ह्याच्याबद्दल तुम्ही कधी माहिती आहे का किंवा वाचलात का कधी, तर हे काय आहे, तर अन्न आणि औषध यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी ही एक शासकीय यंत्रणा आहे. FDA ही काय आहे, तर एक शासकीय यंत्रणा आहे. काय करते ती, तर अन्न आणि औषध यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवते. अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा हा 2006 अनुसार भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरण FSSAI या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. आता आपलं जे अन्न असतं आपल्याला त्या अन्नाची काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्या अन्नाचे रक्षण करायला पाहिजे. तर त्या अन्नाचे रक्षण करण्याकरिता आणि काळजी घेण्यासाठी अशा बऱ्याचशा पद्धती अस्तित्वात आहेत. मग त्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्याची आपण आता माहिती घेऊया. तर त्या कुठल्या पद्धती आहेत आपण इथे बघूयात. तर त्या किरणीयन, पाशीकरण, परिरक्षकांचा वापर, कीटकनाशकांचा वापर, वायूचा वापर, धुरीकरण, गोठणीकरण अशा विविध म्हणजे अन्नाची काळजी घेणाऱ्या किंवा अन्नाला सुरक्षित ठेवण्याच्या ह्या पद्धती अस्तित्वात आहेत. आपण त्या जरा सविस्तर पाहूयात. अन्न रक्षण पद्धती. गोठणीकरण. आता मला सांगा, तुम्ही जेव्हा मच्छी बाजारात जाता का कधी, आई बरोबर कधी गेलाच असाल ना मच्छी बाजारामध्ये. फिश आवडतात की नाही तुम्हाला, मग तेव्हा काय करतात, जेव्हा ते मच्छीवाले असतात ते मच्छी आणतात तेव्हा त्यांच्याकडे असे बॉक्स असतात. तर ते मच्छी आणतात कशात, त्या बॉक्समध्ये त्याच्यामध्ये काय असतात, बर्फ टाकून ठेवलेला असतो. का, तर बर्फ टाकून ठेवलेला असतो आणि त्या बर्फामुळे ती मच्छी एकदम फ्रेश राहते, म्हणजे ती खराब होत नाही. आता म्हणजेच काय, तर कमी तापमानाला अन्न पदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियेचा वेग मंदावतो. काय होतं, कमी तापमानाला अन्न पदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियेचा वेग मंदावतो. त्यामुळे अन्न पदार्थ खूप काळ टिकू शकतात. यासाठीच आपण आता घरामध्ये सुद्धा आपल्या फ्रीज असतो, प्रत्येकाच्या घरात फ्रीज आजकाल असतोच. आणि मग आपल्याला फ्रीज कशासाठी असतो, तर पदार्थ आपले काही खराब होऊ नये म्हणून. म्हणजे भाज्या आपण आणतो, आई भाज्या आणते आणि ते भाज्या फ्रीजमध्ये ठेवतो. जेवण पण सकाळचं राहिलेलं असेल ते पण फ्रीजमध्ये टाकून ठेवतो. आणि बऱ्याच अशा वस्तू असतात की ते खराब होऊ नये म्हणून आपण कुठे ठेवतो, तर फ्रीजमध्ये ठेवतो. कशासाठी, तर ते म्हणजे खराब होऊ नये म्हणून, कारण का फ्रीजचं तापमान कमी असतं यासाठीच घरातील शीतकपाटाचा पण उपयोग करतात. पण यालाच काय म्हणतात, या पद्धतीला, या साठवण्याची ही जी पद्धत आहे त्याला म्हणतात गोठणीकरण. आपण पण बघा, उन्हाळ्यामध्ये जर भाजी तुम्ही म्हणजे आई जेव्हा भाजी कधी केली असेल आणि मग ती बाहेर राहिली चुकून, तर ती लगेच संध्याकाळी खराब होते, तिला घाणेरडा वास येतो. आपण तिला म्हणतो की ती पांबली आहे भाजी, मग ती आपण वापरत नाही. पण जर हिवाळ्यात जर ती भाजी बाहेर राहिली, म्हणजे फ्रीजच्या बाहेर राहिली, तरी पण ती खराब होत नाही. कारण उन्हाळ्यामध्ये खूप तापमान असतं आणि त्या तापमानामुळे ती भाजी खराब होते. पण हिवाळ्यामध्ये काय होतं, तर तापमान कमी असते, त्यामुळे ती भाजी लवकर खराब होत नाही. आणि ह्याच पद्धतीला काय म्हणतात, तर गोठणीकरण असे म्हणतात.
आता धुरीकरण म्हणजे काय, तर यामध्ये धूर देऊन अन्न सुरक्षित केले जाते. यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा वापर करतात. कशाचा? ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा वापर करतात. आता अन्न रक्षण पद्धती तिसरी कुठली आहे, तर वायूचा वापर. कुठला? वायूचा वापर. वेफर्स तुम्ही खाता की नाही? वेफर्स आणि हे काय म्हणतात त्याला, कुरकुरे, बरेचसे असे तुम्ही हे खाता, म्हणजे हवाबंद जी पॅकेट्स असतात ती तुम्ही खाता. वेफर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना नायट्रोजन वायूचा उपयोग करतात. कसला? कुठल्या वायूचा उपयोग करतात, तर नायट्रोजन वायूचा उपयोग करून त्यातील कीटक व बुरशींच्या वाढीला आळा घालतात. तुम्ही बऱ्याच वेळ कुरकुरे खाता, मग ते बऱ्याच दिवसापासून ते पॅक्ड असतात. मग ते चांगले राहण्यासाठी काय होतं, कसल्या वायूचा वापर केला जातो, तर नायट्रोजनचा वापर केला जातो. म्हणजे वेफर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना नायट्रोजनचा उपयोग करून त्यातील कीटक व बुरशींच्या वाढीला आळा घातला जातो. तर पाचशीकरण या पद्धतीने काय होतं, जेव्हा दूध किंवा तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत, म्हणजे उदाहरणार्थ 80 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटं तापवले जातात. काय? तर ते 15 मिनिटं तापवले जातात व नंतर ताबडतोब ते थंड केले जातात. अगोदर ते काय केलं जातं, दूध 80 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटं तापवले जातात आणि नंतर ताबडतोब ते थंड केले जातात. यामुळे काय होतं, तर दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळपर्यंत टिकतात आणि या पद्धतीला काय म्हणतात, तर पाचशीकरण असे म्हणतात. किरणीयन या पद्धतीमध्ये काय करतात, किरणीयन ही पण एक म्हणजे अन्नाची रक्षण करण्याची ही पद्धत आहे. तर या पद्धतीमध्ये काय आहे, काय करतात, तर अन्न पदार्थांवर आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा करतात. काय? तर अन्न पदार्थांवर आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा करतात. उदाहरणार्थ उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन त्वरकाद्वारा निर्मित क्ष किरण वा किरणोत्सारी समस्थानिकाद्वारे उत्सर्जित गॅमा किरण या किरणांचा मारा करतात. त्याच्यामुळे काय होतं, तर त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, की या प्रक्रियेमुळे सूक्ष्मजीव, बुरशी व कीटकांचा नाश होतो आणि फळांच्या पिकण्याचा कालावधी सुद्धा वाढतो आणि त्याच्यामुळे काय होते, हानी कमी होते. आणि तसेच अंकुरण्याची प्रक्रिया म्हणजे आपल्याला बटाटे कधी आलेले बघितलेत का तुम्ही, त्याला पण मोड आलेले असतात. मग ह्या पद्धतीमुळे काय होतं, की अंकुरण्याची प्रक्रिया मंद होते आणि मग मंद झाल्यामुळे काय होतं, आता बटाटे आणि कांदे इत्यादी पदार्थ जास्त कालावधीसाठी टिकू शकतात. तुम्हाला माहितीये का, लालसगाव इथे म्हणजे तिथे कांदा जास्त पिकतो आणि मग तिथे अशी किरणीयन असलेली संयंत्रे केंद्र उभारलेली आहेत. आपल्या नवी मुंबई इथे, वाशी इथे जिथे मार्केट आहे भरतं, तिथे काय होतं, तिथे पण मसाल्यावर म्हणजे मसाल्याच्या पदार्थावर असे करण्यासाठी किरणीयन संयंत्र असलेले केंद्र उभारलेले आहे. अन्न रक्षण पद्धती आपण आता ती तरी बघितल्या. आता आपण चौथी बघूया. कुठली? तर परिरक्षकांचा वापर. तर परिरक्षकांमध्ये 2 प्रकार पडतात. एक नैसर्गिक परिरक्षक आणि एक रासायनिक परिरक्षक. कुठले? तर नैसर्गिक परिरक्षक आणि रासायनिक परिरक्षक. तर नैसर्गिक परिरक्षक म्हणजे कुठले? तर निसर्गात उपलब्ध असणारे पदार्थ, यात प्रामुख्याने मीठ, साखर, तेल वापरून बनवलेली लोणची, जाम, मुरांबे, पेठा इत्यादी पदार्थ तयार करतात. आपण माहिती ना, घरी तुमची आई लोणचं बनवत असेल, मग ते लोणचं बराच काळ टिकण्यासाठी ती काय करते, जास्त तेल टाकते त्याच्यामध्ये. म्हणजे बरणीच्या वरती तेल आलेलं, म्हणजे बरणीमध्ये बघितलेलं असेल ना तुम्ही, जेव्हा लोणचं असतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त तेल टाकलेलं असतं. तर कशासाठी? तर प्रिझर्वेटिव्ह म्हणून जास्त टिकण्यासाठी त्याच्यामध्ये ती तेल वापरते. आपण जेव्हा मोरंबा करतो, आंब्याचा मोरंबा आई बनवते, त्याच्यामध्ये पण साखर घालते. त्या साखरेमुळे काय होतं, तर तो आंबा बराच वेळ टिकतो. म्हणजे प्रिझर्वेटिव्ह म्हणून साखर घातली जाते. असे म्हणजे हे नैसर्गिक परिरक्षक आहेत. आता जर दुसरे रासायनिक परिरक्षक कुठले, तर यात प्रामुख्याने ॲसिटिक आम्ल, व्हिनेगार पण येतो प्रिझर्वेटिव्ह म्हणून, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट, तसेच काही नायट्रेट व नायट्राइट क्षारांचा वापर करून सॉस, जेली, जाम शिजवण्यासाठी, तसेच तयार भाज्या व अन्नाची तयार पाकिटं इत्यादी खूप कालावधीसाठी टिकवून ठेवता येतात. म्हणून हे रासायनिक परिरक्षकांचा त्याच्यामध्ये वापर केला जातो. आपल्याकडे जाम बऱ्याच दिवस असतो, जेलीज वगैरे, त्या खराब होत नाहीत. तर का खराब होत नाहीत? कारण यात प्रामुख्याने म्हणजे वेगवेगळे जसे ॲसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट असे नायट्रेट क्षारांचा वापर केलेला असतो.
अजून कुठली पद्धत आहे ह्याची तर अन्न रक्षणाची तर कीटकनाशकांचा वापर. आता पोत्यात वगैरे धान्य भरल्यावर मॅलेथिओनचा फवारा पोत्यावर मारतात शेतकरी. काय करतात? मॅलेथिओनचा फवारा त्या पोत्यांवर मारतात. तर तुम्हाला माहिती आहेत का की वाढलेल्या एक शास्त्रज्ञ लुई पॅस्चर यांनी काय केलं ते आपण पाहूयात. तर वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची पद्धती जीवाणूशास्त्रज्ञ लुई पॅस्चर याने विकसित केली आहे. तर आज आपण काय शिकलो मुलांनो? तर आज आपण अन्न साठवण व सुरक्षा, काय फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन, म्हणजे आता अन्न साठवण्याच्या विविध पद्धती कोणत्या आहेत, कोणकोणत्या पद्धती पाहिल्या आपण, जशी की गोठणीकरण, किरणीयन, कीटकनाशकांचा वापर, वायूंचा उपयोग, म्हणजे नायट्रोजनचा उपयोग बघितला ना आपण, हवाबंद जे पॅकेट्स असतात त्याच्यामध्ये नायट्रोजनचा उपयोग करतात. अजून परिरक्षक, नैसर्गिक परिरक्षक, रासायनिक परिरक्षक, पाचशीकरण इत्यादी वेगवेगळ्या पद्धती ज्या अस्तित्वात आहेत अन्न सुरक्षित किंवा अन्नाची काळजी घेण्याच्या आणि अन्न रक्षणाच्या ज्या पद्धती आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेतली. पुन्हा अन्न रक्षण म्हणजे काय, अन्न परिरक्षण म्हणजे काय याच्याबद्दल सुद्धा आपण आज माहिती घेतली. आपण पुढच्या भागामध्ये अन्नामध्ये भेसळ कशी होते किंवा भेसळीची काही कारणं आहेत, कोणती कारणं आहेत ते आपण बघूया आणि आपण कशी भेसळ ओळखू शकतो याच्याविषयी माहिती घेऊयात. धन्यवाद.